थंडी जवळ पडली होती म्हणून म्हटलं आता थंडीचे लाडू करून घ्यावेत। घरामध्ये मखाना होता म्हणून कढईमध्ये थोडं तूप टाकलं आणि मखाना भाजून घेतला। त्याच कढईमध्ये डिंक टाकला आणि डिंकसुद्धा वरखाली करून घेतला। डिंकसुद्धा आहे ना, नायलॉन साबुदाणा कसा फुलतो तशा त्याप्रमाणे तो थोडासा तळून घ्यावा, म्हणजे खायला लाडू थोडा क्रंची लागतो। त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी आपल्या घरामध्ये जे पण ड्रायफ्रूट्स असतील, म्हणजे काजू, बदाम, अक्रोड, जे आपल्या मनाला वाटेल ते टाकून थोडे तुपामध्ये भाजून घ्यावे। त्याच्यानंतर मी थोडं 2-3 मिनटं हे भाजून घेतलं ड्रायफ्रूट्स। ते काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी मनुका देखील टाकले आणि लाडू करताना मी भोपळ्याच्या बिया देखील टाकल्या होत्या। कोणाला आवडत असेल तर मेथी पावडरसुद्धा आपण टाकू। मी म्हणजे मुलांना न सांगता त्याच्यामध्ये मेथी पावडर टाकते। काल खोबऱ्याचा किस करून ठेवला होता, तो सुद्धा मी थोडा भाजून घेतला आणि हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। आता मी कढईमध्ये थोडा खजूर तुपामध्ये बारीक करून घेतला आणि खजूर असा केल्याने थोडा नरम होतो आणि हे सर्व मिश्रण नंतर मी लाडू बांधून घेतले। तर तयार आहेत लाडू। बाय।